नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीला पुन्हा आग लागले। मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीला पुन्हा आग लागल्याची माहिती समोर येते। मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडलेली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आगीने रौद्र रूप धारण केले। अग्निशमन दल या ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे ही जिंदाल कंपनी आहे आणि या कंपनीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याचं समोर आलेलं आहे। मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ही आग लागली आहे। शॉर्ट सर्किटच्या कारणामुळे आग लागली। थोड्याच वेळात खरं तर या आगीने रौद्र रूप धारण केलं। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी सध्या जरी झालेली नसली, मात्र मध्ये काही कामगार अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। या आग विझवण्याचे जे शर्थीचे प्रयत्न आहेत ते आता सुरू करण्यात आलेले आणि यासाठी सिन्नर असेल, इगतपुरी असेल, नाशिक असेल या ठिकाणी अग्निशमनचे बंब आहे ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आग विझवण्याचे जे प्रयत्न आहेत ते त्यांच्याकडून केले जात आहे। 2 वर्षापूर्वी अशीच आग या कंपनीला लागलेली होती। यामध्ये जवळपास 5 ते 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला होता। आता पुन्हा एकदा आग लागल्याने खरं तर भीती देखील व्यक्त केली जाते। नीलम जी, नक्कीच पुन्हा एकदा ही आग लागलेली आहे। आगीचं कारण स्पष्ट झालंय का? शॉर्ट सर्किटच्या कारणामुळे ही आग लागल्या असल्याची प्राथमिक जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र अजूनही काही प्रमाणात जर बघितलं तर गेट नंबर 5च्या बाहेर जे आहे ते आगीचं जे रौद्र रूप आहे ते अजूनही तशाच पद्धतीने सुरू आहे। त्याच ठिकाणी जे आहे ते आग विझवण्याचे जे प्रयत्न आहे ते अग्निशमन विभागाकडून करण्यात येत असल्याची जी माहिती आहे ते अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नीलम जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।